नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील एक महान योद्धा, त्यांच्या प्रमुख युद्धांचा इतिहास काय आहे, तसेच या युद्धाचे कारण काय आहे, युद्धात विजय कशा प्रकारे मिळवला याविषयी आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील एक महान योद्धा, रणनीतिकार आणि शासक होते. त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. ते शहाजीराजे भोसले आणि माता जिजाबाई यांचे पुत्र होते. शहाजीराजे भोसले हे विजापूरच्या दरबारात एक उच्च अधिकारी होते आणि माता जिजाबाई या एक वीर कुशल योद्धा होत्या. छत्रपतींचे पालन पोषण माता जिजाबाईंनी केले, ज्यांनी त्यांना युद्धकुशल आणि प्रशासनाची शिकवण दिली. शिवाजी महाराजांनी वयाच्या फक्त 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून आपले सैन्य अभियान सुरू केले होते. त्यांनी मुघल आणि अन्य विदेशी शक्तींविरुद्ध अनेक युद्ध लढले, तसेच भारतीय संस्कृती आणि स्वतंत्रता रक्षणासाठी संघर्ष केला. त्यांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली, ज्यांनी पश्चिम भारतावर अनेक वर्षांपर्यंत शासन केले. त्यासाठी त्यांनी अनेक युद्ध लढली. या प्रमुख युद्धांचा इतिहास आज आपण जाणून घेऊया. 1. रायगडचे युद्ध 1646. रायगडचे युद्ध 1646 मध्ये मराठा साम्राज्याचे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि आदिलशाही सल्तनतचे मुल्ला अली यांच्यामध्ये झाले. युद्धाचे कारण. रायगडचे युद्ध हे शिवाजी महाराजांच्या स्वातंत्र्य लढ्याचे भाग होते. या युद्धाचे मुख्य कारण होते रायगडला सुरक्षित ठेवणे, जे राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठिकाण होते, तसेच मुघल सल्तनतपासून वेगळे करण्याची योजना होती. युद्धात विजय कशा प्रकारे प्राप्त केला. शिवाजी महाराजांनी या युद्धात विजय प्राप्त केले होते. त्यांनी आदिलशाही सल्तनतच्या जनरल मुल्ला अलीला पराजित करून रायगड किल्ल्यावर ताबा मिळवला. या विजयाने छत्रपतींच्या नेतृत्व आणि युद्ध कौशल्याला महत्त्वपूर्ण ओळख दिली. त्यांना मराठा स्वातंत्र्य लढ्याच्या प्रमुख नेत्याच्या रूपात स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याला आपली राजधानी बनवली आणि मराठा साम्राज्याच्या संघटनेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. या युद्धाच्या पहिले छत्रपतींनी अनेक किल्ले जिंकले, पण या सर्व विजयांमध्ये रायगडचा किल्ला जिंकणे महत्त्वाचे होते. हा किल्ला छत्रपतींची राजधानी तर होती, पण त्यांच्या राज्यासाठी एक आधार प्रदान करायचा. 2. तोरणाची लढाई 1647. मराठा साम्राज्याचे छत्रपती शिवाजी महाराज आणि आदिलशाही सैन्यामध्ये झाले. युद्धाचे कारण. तोरण्याच्या लढाईचे मुख्य कारण होते तोरणा किल्ल्यावर अधिकार, जो विजापूर सल्तनतच्या अधीन होता. छत्रपतींनी विजापूरच्या विरुद्ध आपल्या स्वातंत्र्य संग्रामाच्या अभियानाचा हिस्सा बनवण्यासाठी या किल्ल्याला जिंकण्याचा प्रयत्न केला. युद्धात विजय. छत्रपती शिवाजी महाराजांनी या युद्धात विजय प्राप्त केला. त्यांनी आदिलशहाच्या विरोधात एक चतुर रणनीतीचा प्रयोग केला, ज्यात त्यांनी आपल्या सेनेला तोरणा किल्ल्याच्या चारही बाजूने लपवून ठेवले. जेव्हा आदिलशहाची सेना किल्ल्याकडे आली, तेव्हा छत्रपतींनी त्यांच्यावर आक्रमण केले, ज्यामुळे आदिलशहाच्या सैन्याला हार पत्करावी लागली आणि तोरणा किल्ला मराठा साम्राज्याच्या नियंत्रणात आला. हा विजय छत्रपती शिवाजी महाराजांची वाढती शक्ती आणि महत्त्वाकांक्षेचे प्रतीक होता. 3. तंजावरची लढाई 1656. 1656 मध्ये तंजावरची लढाईमध्ये मराठा साम्राज्याचे छत्रपती शिवाजी महाराज आणि मदुरैचे नायक राजा यांच्यामध्ये झाले होते. युद्धाचे कारण. तंजावरच्या लढाईचे मुख्य कारण होते तंजावर शहराची महत्त्वता आणि त्यावर अधिकार. हे शहर एक महत्त्वपूर्ण व्यापारी केंद्र होते आणि छत्रपतींनी याला जिंकून आपली आर्थिक वृद्धी केली. युद्धात विजय. छत्रपतींनी या युद्धात विजय प्राप्त केला. त्यांनी मदुरैच्या राजाच्या सेनेविरोधात चतुर रणनीतीचा उपयोग केला आणि आपली सेना तंजावर शहराच्या चारही बाजूने लपवून ठेवली. जेव्हा नायक राजाची सेना शहरावर हल्ला करण्यासाठी पुढे आली, तेव्हा छत्रपतींनी त्यांच्यावर मागून आक्रमण केले, ज्यामुळे नायक राजाच्या सेनेला हार पत्करावी लागली आणि तंजावर शहरावर मराठा साम्राज्याचा ताबा आला. 4. कल्याणची लढाई 1657. 1657 मध्ये मराठा साम्राज्याचे छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल सेनेमध्ये
कल्याणची लढाई झाली होती. युद्धाचे कारण. कल्याणच्या लढाईचे मुख्य कारण होते कल्याण शहराची महत्त्वपूर्णता, ज्याला छत्रपतींनी आपल्या आर्थिक वृद्धीसाठी जिंकण्याचा प्रयत्न केला. युद्धात विजय. छत्रपती शिवाजी महाराजांनी या युद्धात विजय प्राप्त केला. त्यांनी एक साहसिक योजनेचा प्रयोग केला. आपल्या सेनेला रात्री कल्याण शहरावर आक्रमण करण्यासाठी पाठवले. या आक्रमणामुळे मुघल सेना घाबरली आणि त्याला हार पत्करावी लागली. हा विजय छत्रपतींच्या वाढत्या शक्तीचा आणि महत्त्वाकांक्षेचा प्रतीक होता. याचे परिणामस्वरूप त्यांनी मुघल साम्राज्याच्या विरोधात आपले स्वातंत्र्य संग्रामाचा आणखी विस्तार केला. 5. प्रतापगडचे युद्ध. 1659 मध्ये प्रतापगडचे युद्ध छत्रपती शिवाजी महाराज आणि आदिलशहाचा सल्तनत सेनापती अफझल खान मध्ये झाले होते. युद्धाचे कारण. प्रतापगडचे युद्ध दख्खन दक्षिणी क्षेत्रावर वर्चस्वासाठी लढले गेले होते. युद्धात विजय. छत्रपतींनी या युद्धात विजय प्राप्त केला. आदिलशाही सल्तनतचा सेनापती अफझल खानला छत्रपतींनी आपल्या वाघनख्यांनी मारले होते. 5,000 सैनिक मारले गेले. यामुळे छत्रपतींना एक कुशल नेता म्हणून ओळख मिळाली. अफझल खान सारख्या शक्तिशाली सेनापतीच्या पराभवामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची सैन्याची लोकप्रियता संपूर्ण भारतवर्षात पसरली. 6. पावनखिंडची लढाई. 1660 मध्ये पावनखिंडची लढाई मराठा साम्राज्याचे छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती बाजीप्रभू देशपांडे आणि आदिलशाही सेनाचे जनरल सिद्दी मसूद यांच्यामध्ये झाली होती. युद्धाचे कारण. पावनखिंडीच्या लढाईचे मुख्य कारण होते विशाळगडची महत्त्वपूर्णता आणि यानंतर मुघल आणि आदिलशाहीच्या भीतीला वाढवले होते. युद्धात विजय. छत्रपतींनी या युद्धात विजय प्राप्त केला होता. त्यांनी आपल्या अनेक सैनिकांना एक नवीन युद्ध रणनीतीमध्ये प्रशिक्षित केले होते, ज्यात ते जंगल आणि पर्वतांच्या माध्यमातून लपून चालायचे आणि शत्रूवर हल्ला करायचे. या रणनीतीने त्यांना मुघल सेनेवर एक निर्णायक जीत प्राप्त करायला मदत केली. 7. सोलापूरची लढाई. 1664 मध्ये सोलापूरची लढाई हे छत्रपती शिवाजी महाराज आणि आदिलशाही सैन्यामध्ये झाले होते. युद्धाचे कारण. सोलापूरच्या लढाईचे मुख्य कारण होते सोलापूर शहराची महत्त्वपूर्णता, ज्याला छत्रपतींनी आपल्या आर्थिक वृद्धीसाठी जिंकण्याचा प्रयत्न केला होता. युद्धात विजय. छत्रपती शिवाजी महाराजांनी या युद्धात विजय प्राप्त केला. त्यांनी आपली सेना शहराच्या चारही बाजूला लपवून ठेवली. जेव्हा आदिलशहाची सेना शहरावर हल्ला करण्यासाठी पुढे सरसावली, तेव्हा छत्रपतींनी त्यांच्यावर आक्रमण केले, ज्यामुळे आदिलशाही सेनेला हार पत्करावी लागली आणि सोलापूर शहर मराठी साम्राज्याच्या अधिकारामध्ये आले. 8. पुरंदरची लढाई. पुरंदरची लढाई ही पुरंदर. 1665 मध्ये पुरंदर किल्ल्यामध्ये मराठा साम्राज्याचे छत्रपती शिवाजी महाराज आणि आमेर राजा जयसिंह यांच्यामध्ये झाले. युद्धाचे कारण होते मराठा साम्राज्याचे छत्रपती शिवाजी महाराज यांची स्वतंत्रताची मागणी आणि मुघल सम्राट औरंगजेब मध्ये चालत राहणाऱ्या संघर्षाला समाप्त करण्यासाठी. युद्धात विजय. पुरंदरच्या संधीच्या अंतर्गत छत्रपतींनी मुघलांना 23 किल्ले दिले. त्याबद्दल त्यांना आपली स्वतंत्रता राखण्याची अनुमती मिळाली. या संधीच्या माध्यमातून मुघल सम्राट औरंगजेबने छत्रपती शिवाजी महाराजांना स्वतंत्र शासक स्वरूपात मान्यता दिली, ज्यामुळे मराठा राज्याला स्वतंत्रतेचा अधिकार मिळाला. याचे परिणामस्वरूप ही संधी दोन्ही पक्षांसाठी फायदेमंद होती आणि दोन्ही सम्राटांच्या मध्ये सामंजस्य स्थापित केले गेले. 9. उमरगडची लढाई. 1666 मध्ये उमरगडची लढाई छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल सेनामध्ये झाली. युद्धाचे कारण. छत्रपती शिवाजी महाराजांची उमरगड किल्ल्यावर अधिकार प्राप्त करण्याची इच्छा आणि मुघल सेनेपासून प्रतिरक्षा करण्याची आवश्यकता. युद्धात विजय. उमरगडच्या लढाईमध्ये छत्रपतींनी मुघल सेनेला पराजित केले आणि उमरगड किल्ल्यावर ताबा मिळवला. या विजयामुळे छत्रपतींनी मुघल सेनेविरुद्ध आपल्या युद्ध आणि कौशल्याला नेतृत्वाला प्रमाणित केले. 10. शिंदे वंश सोबत युद्ध. 1670 ते 71 मध्ये शिवाजी महाराज आणि शिंदे वंश यांच्यामध्ये युद्ध झाले. युद्धाचे कारण होते छत्रपती मराठी साम्राज्याच्या सीमांकना वाढवणे आणि शिंदे वंश सोबत समरसता स्थापित करण्याची इच्छा. युद्धात विजय. या युद्धात छत्रपतींनी शिंदे वंशाला हरवले
आणि या विजयात छत्रपतींनी आपली वाढती शक्ती आणि महत्त्वाकांक्षा प्रदर्शित केली. या युद्धात छत्रपतींनी एक कुशल रणनीतीचा प्रयोग केला. त्यांनी आपल्या सेनेला शिंदे वंशाच्या सेनेच्या चारही बाजूने लपवून ठेवले आणि शिंदे सैन्याला हार पत्करावी लागली. छत्रपतींनी पर्वत क्षेत्रांच्या भौगोलिक परिस्थितीनुसार एक लघु आणि विशेष मराठा सेना तयार केली होती. हे सैनिक गतीने चालण्यात आणि लढण्यात प्रशिक्षित होते. ते काही काळातच मुघल सैन्यावर आक्रमण करायचे आणि लगेच पर्वतरांमध्ये निघून जायचे व लपायचे. रात्रीच्या काळोखात लपून आक्रमण करणे ही या योद्ध्यांची विशेषता होती. छत्रपतींच्या सैन्यात तोफखाना नव्हता, म्हणून हे योद्धा तलवारबाजी आणि लघु हत्यार यांचा उपयोग करायचे. वीर छत्रपती शिवाजी महाराजांनी या युद्ध कौशल्याच्या माध्यमातून भारताच्या स्वातंत्र्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.